Welcome students. Today we will learn the chemical kinetics numerical problem. केमिकल कायनेटिक्स या टॉपिक मध्ये न्यूमरिकल प्रॉब्लेमचा आपण काय करतोय आज अभ्यास करतोय. त्यामधला पहिला प्रॉब्लेम आहे दॅट इज फॉर द रिएक्शन आहे ट्वाइस N2O5 गॅसेस फॉर्म मध्ये इट गिव्स ट्वाइस NO2 गॅसेस फॉर्म मध्ये प्लस ऑक्सिजन गॅसेस फॉर्म मध्ये इन लिक्विड ब्रोमीन N2O5 disappear as a at a rate of 0.02 moles per decimeter cube per second. At what rate NO2 NO2 are formed and what would be the rate of reaction. आता आपल्याला काय सांगितलंय डायनायट्रोजन पेंटॉक्साइडचं डिकम्पोजिशन होतोय त्याच्यापासून 4 मोल नायट्रोजन डायऑक्साइडचे तयार होत आहेत 1 मोल ऑक्सिजनचा तयार होतोय आणि ह्या रिएक्शन मध्ये तुम्हाला रेट ऑफ काय दिलेलं आहे डिसॅपियर किंवा याच्यामध्ये रेट ऑफ डिसॅपियर ऑफ नायट्रोजन डायनायट्रोजन पेंटॉक्साइड दिलेलं आहे त्याची व्हॅल्यू आहे 0.02 मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. तर आपल्याला काय विचारले व्हॉट इज द रेट ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन फॉर्म्ड आणि व्हॉट वुड बी द रेट ऑफ रिएक्शन. त्याचबरोबर रिएक्शनचा रेट काय आहे हे विचारलेलं आहे. आणि मग आपल्याला हा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं काय बघतो आपण सोल्युशन बघतो आणि त्या सोल्युशन मध्ये आपण बघतोय गिवन दिलेलं काय आपल्याला इथं आहे रेट ऑफ डिसॅपियर किंवा रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ डायनायट्रोजन पेंटॉक्साइड दिलेलं आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 0.02 दॅट इज द मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. आता इथं आपल्याला त्याच्यावरून काय काढायचं आहे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड काढायचं आहे त्याचबरोबर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन काढायचं आहे आणि ह्या रिएक्शनचा रेट काढायचा आहे. आता रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड आपण ही रिएक्शन बघितली तर इथं आपल्या लक्षात येईल 2 मोल डायनायट्रोजन पेंटॉक्साइडचे जेव्हा कंझ्युम केले जातात किंवा डिसॅपियर होतात तेव्हा 4 मोल कशाचे तयार होतात नायट्रोजन डायऑक्साइडचे आणि ऑक्सिजनचा 1 मोल काय होतो तयार होतो. आणि त्यामुळे इथे आपण रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड काय म्हणतो इज अ ट्वाइस आहे दुप्पट आहे दॅट दी रेट ऑफ दी कन्झम्पशन ऑफ डायनायट्रोजन पेंटॉक्साइड. आणि मग त्यासाठी आपण काय करणार आहे फॉर्म्युला लिहितो दॅट इज द डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय dt म्हणजेच रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड. हा किती असणार आहे 2 असणार आहे दुप्पट ट्वाइस म्हणजे दुप्पट 2 आपण म्हणणार आहे 2 मल्टिप्लाइड बाय मायनस डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ डायनायट्रोजन पेंटॉक्साइड डिवायडेड बाय dt. इथं आपण मायनस साइन काय घेतले बाहेरच्या साईडला घेतले आणि मग इक्वेशन आपलं झालेलं आहे डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू -2 इंटू डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवायडेड बाय dt. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे व्हॅल्यू भरणार आहे आणि व्हॅल्यू भरल्या तर आपण काय येणार आहे 2 मल्टिप्लाइड बाय 0.02 मोलॅरिटी पर सेकंड म्हणजे 0.02 ला 2 न काय केलं आपण मल्टिप्लाइड केलं बेदुनी 4 येणार आहे 4 आणि दशांश चिन्ह आपण दिली तर काय येणार आहे 0.04 मोलॅरिटी पर सेकंड हा आपला काय आला रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड. त्याचबरोबर आपल्याला रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन काढायचं आहे आणि आपल्याला माहित आहे की ऑक्सिजनचा एकच मोल तयार होतोय तेव्हा काय होतंय डायनायट्रोजन पेंटॉक्साइडचे 2 मोल काय केले जातात कंझ्युम केले जातात म्हणजे ह्याच्या कंझम्पशनच्या रेटपेक्षा अर्धा फॉर्मेशन ऑफ रेट ऑफ ऑक्सिजन आहे आणि त्यामुळे आपण असे लिहू शकतो द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन इज हाफ ऑफ दी रेट ऑफ कंझम्पशन ऑफ डायनायट्रोजन पेंटॉक्साइड. आणि मग इथं आपण त्या पद्धतीने इक्वेशन तयार करतोय डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय काय म्हणणार आहे आपण मायनस डेल्टा N2O5 डिवायडेड बाय dt. आता ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/2 मल्टिप्लाइड बाय काय येणार आहे 0.02 म्हणजे 0.02 ला आपण 2 ने डिवाइड करणार आहे मग त्याची व्हॅल्यू येणार आहे 0.01 मोलॅरिटी पर सेकंड हा काय आहे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन आहे.
आता आपल्याला रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मिळाल्यानंतर आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन काढायचं आहे. आणि मग रेट ऑफ रिॲक्शन तुम्ही काय काढू शकता, 3 वेगवेगळ्या पद्धतीनं काढू शकता. कारण इथं एक रिॲक्टंट आणि 2 प्रोडक्ट आहे. विथ रिस्पेक्ट टू द रिॲक्टंट आणि विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट आपण रेट ऑफ रिॲक्शन काढू शकतो. आणि त्यामुळे पहिल्यांदा आपण रेट ऑफ ह्या तिन्ही पद्धतीने आपण काढू शकतो. पण तुम्ही काय करणार आहे, जेव्हा एक्झाम्पल सोडवणार आहे किंवा परीक्षेमध्ये जर विचारलं अशा पद्धतीचं एक्झाम्पल, तर तुम्ही एकाच पद्धतीनं काय करू शकता, रेट काढू शकता. आणि त्यामुळे इथं आपण बघतोय की रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ रेट ऑफ रिॲक्शन आपण बघणार आहे. आता रेट ऑफ रिॲक्शन आपण बघितलं, रेट ऑफ रिॲक्शन आपण बघितलं. हा रेट ऑफ रिॲक्शन काय येणार आहे, तर रेट ऑफ रिॲक्शन येणार आहे मायनस, कारण ह्या इक्वेशन मध्ये त्याचा कोइफिशियंट 2 आहे, त्या कोइफिशियंटने आपण डिवाइड करतो आणि म्हणून आपण लिहितो की 1/2 इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवायडेड बाय dt. आणि मग इथं आपल्याला माहिती आहे 1/2 मल्टिप्लाइड बाय आपण काय करणार आहे 0.02 मोलॅरिटी पर सेकंड. 0.02 ला आपण काय करणार आहे 1/2 म्हणजे 2 न काय करणार आहे डिवाइड करणार आहे. आणि 1 न डिवाइड केल्यानंतर येणारं उत्तर हे काय येणार आहे 0.01 येणार आहे. त्याच पद्धतीनं जर तुम्ही बघितलं रेट ऑफ रिॲक्शन आपण वेगळ्या पद्धतीनं म्हणजे इन्फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट नायट्रोजन डायऑक्साईडच्या स्वरूपात तुम्ही काढू शकता. आणि मग त्यावेळेला तुम्ही काय म्हणणार आहे रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय येणार आहे, तर नायट्रोजन डायऑक्साईडची इथं 4 मोल तयार होतात. म्हणजे जे तुम्ही इक्वेशन लिहिणार आहे त्या इक्वेशनला 4 न काय करणार डिवाइड करावं लागणार आहे तुम्हाला. म्हणून आपण इक्वेशन अशा पद्धतीनं लिहितो 1/4 डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय dt. आता इथं आपण रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड आपण आताच काढलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 0.04 आहे. आणि त्यामुळे इथं आपण काय लिहिलं 1/4 मल्टिप्लाइड बाय 0.04 मोलॅरिटी पर सेकंड. आणि मग इथं आपल्याला काय येणार आहे 4 न तुम्ही डिवाइड केलं तर तो येणारा रेट काय येणार आहे 0.1 येणार आहे. रेट काय येणार आहे 0.1 येणार आहे. आणि मग इथं 0.1 रेट आला, हा पहिल्यांदा आपण डायनायट्रोजन पेंटॉक्साईडच्या स्वरूपात काढला तेव्हा सुद्धा तो रेट काय आला 0.1 आला. आता सुद्धा येणारा रेट काय आला 0.1 मोलॅरिटी पर सेकंड आला. आता आपण जर ऑक्सिजनच्या स्वरूपात रिॲक्शनचा रेट काढणार असू तर काय येणार आहे रेट ऑफ रिॲक्शन. आता ऑक्सिजनचा एकच मोल इथं तयार होतो त्यामुळे आपण लिहिणार आहे डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवायडेड बाय dt. आणि त्याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती किती आहे 0.01. आणि तीच आपण इथं लिहिणार आहे 0.01 मोलॅरिटी पर सेकंड. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं तुम्ही काय काढलं ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनचा रेट काढला तर तो रिॲक्शनचा रेट सेमच येणार आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम बघतोय प्रॉब्लेम नंबर 2. फॉर दी रिॲक्शन, रिॲक्शन दिलेले आहे टॉईस A प्लस B. त्यापासून काय होतोय प्रोडक्ट तयार होतोय आणि सांगितले फाइंड द रेट लॉ फ्रॉम दी फॉलोइंग डाटा. फॉलोइंग डाटापासून तुम्हाला काय काढायचंय त्या रिॲक्शनचा जो असणारा रेट लॉचं इक्वेशन आहे ते रेट लॉचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. आणि मग हे रेट लॉचं इक्वेशन काढण्यासाठी त्यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि ती माहिती कशी आहे बघा. त्या माहितीमध्ये काय तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी एचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.3 आहे तेव्हा बीचं असणारं कॉन्सन्ट्रेशन 0.05 मोलॅरिटी. ऑब्लिक करून त्याचं युनिट लिहिलेलं आहे मोलॅरिटी. रेटचं दिलेलं आहे रेट किती आहे 0.15 मोलॅरिटी पर सेकंड आहे. दुसरी जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन 0.6 काय आहे मोलॅरिटी आहे. बीचं कॉन्सन्ट्रेशन 0.05 आहे आणि रेट काय आहे 0.30 मोलॅरिटी पर सेकंड आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं त्यामध्ये काय आहे तर 0.06 याचं कॉन्सन्ट्रेशन आहे मोलॅरिटी. बीचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलॅरिटी आहे आणि
असणारा रेट 0.20 मोलॅरिटी पर सेकंड आहे. आता ह्याच्यामध्ये काय तुमच्या लक्षात येईल, पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये पहिल्या दुसऱ्यामध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे आणि दुसऱ्या तिसऱ्यामध्ये काय आहे, एचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. आणि मग याचा वापर करून आपल्याला काय करायचं, हे एक्झाम्पल सोडवायचं आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ए अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू बी काढायचे, किंवा ऑर्डर ऑफ रिॲक्शन इन ए आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन बी मध्ये काय आहे ते आपल्याला काढायचं आहे. आणि त्यावरून तुम्ही काय काढू शकता, त्या रिॲक्शनचं असणारं रेट लॉचं इक्वेशन काढू शकता. मग त्यासाठी आपण सोल्युशन म्हणतोय, गिवन म्हणतोय, आणि गिवन मध्ये आपण काय केलं, रिॲक्शन दिलेली आहे. आता ही रिॲक्शन दिल्यानंतर आपण याच्यामध्ये काय करणार आहे, तर जे असणार R1 आहे, पहिलं जे आपण घेतो त्याच्यामध्ये R1 आपण बघतोय, आणि ह्या R1 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, त्याचा रेट दिलेला आहे, तो किती आहे, 0.15 मोलॅरिटी पर सेकंड आहे. आता जे पहिलं आपल्याला जे कॉन्सन्ट्रेशन याचं दिलेलं त्याला आपण A1 म्हणतोय आणि त्याची व्हॅल्यू 0.3 मोलॅरिटी आहे, आणि B1 जे आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, 0.05 मोलॅरिटी आहे. आता त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या रकाना पण दिलेल्या आहे, तर दुसऱ्या रकान्यात जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये असणाऱ्या रेटची व्हॅल्यू किती आहे, 0.30 मोलॅरिटी पर सेकंड आहे, आणि एचं जे असणारं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.6 मोलॅरिटी आहे, आणि बीचं असणारं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.5 मोलॅरिटी आहे. आता आपण याचा वापर करून काय करणार आहे, तर आपण रेट लॉची इक्वेशन लिहू शकतो, आणि रेट लॉची इक्वेशन आपण लिहित असताना आपण असं म्हणणार आहे, द रेट ऑफ रिॲक्शन in A is X and in B is Y, then the rate law. म्हणजे इथं असणाऱ्या एचा एक्सपोनंट काय असणार आहे, एक्स असणार आहे, आणि बीचा एक्सपोनंट वाय असणार आहे. म्हणजे एच्या एक्स मोल वरती रिॲक्शनचा रेट अवलंबून असणार आहे, आणि बीचा वाय मोल्स वरती ह्या रिॲक्शनचा रेट अवलंबून असणार आहे. आणि मग इथं आपण काय करतोय, पहिल्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं काय होतंय, तर बीचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, म्हणजे इथं रिॲक्शनचा रेट बीच्या कॉन्सन्ट्रेशन वरती अवलंबून असणार नाही, तो फक्त कशाच्या, याच्याच कॉन्सन्ट्रेशन वरती अवलंबून असणार आहे. आणि मग त्याच्यासाठी आपण हे इक्वेशन लिहिले, रेट इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू बी मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतोय. रेटचं दुसरं इक्वेशन R2 इज इक्वल टू लिहितोय के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2 रेस टू एक्स इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ B2 रेस टू वाय. आणि इथं आपण काय करतोय, जे इक्वेशन नंबर 2 आहे त्या इक्वेशन 2 ला आपण काय करतोय, इक्वेशन आपण 1 न काय करतोय, डिवाइड करतोय, आणि त्यावेळेला आपल्याला जे मिळणार आहे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला काय मिळणार आहे, R2 डिवायडेड बाय R1 इज इक्वल टू के मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2 रेस टू एक्स इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ B2 रेस टू वाय डिवायडेड बाय के into molar concentration of A1 raised to X into molar concentration of B1 raised to Y. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, व्हॅल्यू भरणार आहे, आणि ह्या व्हॅल्यू भरल्यावरती आपल्याला काय मिळतं बघा, व्हॅल्यू भरायच्या आधी आपण एक सिम्प्लिफाय करतोय हे इक्वेशन. आता आपण काय करतोय, A2 चा पण एक्सपोनंट x आहे आणि A1 चा पण एक्सपोनंट काय आहे, एक्सच आहे. B2 आणि B1 चा एक्सपोनंट y आहे, म्हणून आपण हे इक्वेशन अशा पद्धतीने लिहितोय, A2 डिवायडेड बाय A1 इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये आपण घालतोय A2 डिवायडेड R2 डिवायडेड बाय R1 इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये आपण लिहितोय मोलर कॉन्सन्ट्रेशन A2 डिवायडेड बाय A1 रेस टू x मल्टिप्लाइड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ B2 डिवायडेड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ B1 रेस टू y. आता त्या व्हॅल्यू भरल्या आपण, R2 ची व्हॅल्यू किती आहे, 0.3 आहे, आणि R1 ची व्हॅल्यू 0.15 आहे. A2 ची व्हॅल्यू किती आहे, 0.6 आहे, A1 ची व्हॅल्यू 0.3 आहे, आणि x आपण ते काय केलेलं आहे, त्याचा एक्सपोनंट लिहिलेला आहे. B2 ची व्हॅल्यू आपण भरलेली आहे 0.05, आणि B1 ची व्हॅल्यू सुद्धा तीच आहे 0.05. आता आपण बघितलं की काय करणार आहे, 0.3 ला 0.15 न डिवाइड करायचं आहे, त्यासाठी आपण इथं सिम्प्लिसिटी करू शकतो. 0.15 आहे म्हणजे 2 दशांश पुढे सरकवली तर 15 येणार आहे. वरच्या आपण संख्येला सुद्धा काय करणार, 0.3 ला सुद्धा आपल्याला 2 दशांश तळ सरकवावी लागणार आहे, आणि तिथं काय 30 येणार आहे. म्हणजे 30 डिवायडेड बाय 15 म्हणजे 2 उत्तर आलं, ते आपण खाली काढलेलं आहे.
त्याच पद्धतीने 0.6 डिवायडेड बाय 0.3 इथं आपण काय करणार आहे, एक दशांश पुढे सरकवलं 6/3 येणार आहे, म्हणजे 6 डिवायडेड बाय 3, परत त्याची व्हॅल्यू किती आली, 2 आली. आणि त्या तो जो कंस आहे त्याचा घातांक किंवा एक्सपोनंट x आहे तो तसाच आपण ठेवला. आता इथं आपण काय केलं बघा, 0.5 चा y घात आहे आणि खालच्या पण 0.5 चा y घात आहे, म्हणजे आपण ते सेपरेट लिहिलं, 0.05 रेस टू y आणि 0.05 रेस टू y. ह्या 0.05 रेस टू y ला खालचं 0.05 रेस टू y हे काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे आणि त्याची व्हॅल्यू 1 येणार आहे. आणि त्यामुळे आपलं इक्वेशन आपल्याला असं मिळणार आहे, 2 इज इक्वल टू 2 रेस टू x असं मिळणार आहे. आणि मग इथं आपण 2 इज इक्वल टू 2 रेस टू एक्स म्हणजे 2चा कुठला घातांक की ज्याची व्हॅल्यू 2 असते, तर आपल्या लक्षात येईल काय येणार आहे, 2चा पहिला घातांक की ज्याची व्हॅल्यू काय असते, 2 असते. म्हणून आपण x इज इक्वल टू काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजेच म्हणू शकता x इज इक्वल टू 1. हेच द रिॲक्शन हॅज ऑर्डर 1 इन द ए. म्हणजे इथं आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट ए काढली आणि त्याची येणारी व्हॅल्यू किती येते, एक्स ची व्हॅल्यू किती येते, 1 येते. म्हणून आपण म्हणलोय द रिॲक्शन हॅज ऑर्डर 1 इन ए. आता आपल्याला काय करायचंय, रिॲक्शनची ऑर्डर इन बी काढायचंय. त्यासाठी आपण काय करणार आहे, जी 2 आणि 3 आपल्याकडे जे टेबलमध्ये फॉर्म आहे त्याचा वापर करणार आहे आणि त्याच्यावरून आपण काय करणार आहे, इक्वेशन रेट लॉची लिहिणार आहे. त्यासाठी आपण बघतोय काय, R2 इज इक्वल टू 0.30 मोलॅरिटी पर सेकंड आहे. A2 ची असणारी जी व्हॅल्यू आहे ती 0.6 मोलॅरिटी आहे आणि B2 ची व्हॅल्यू किती आहे, 0.05 मोलॅरिटी आहे. त्यानंतर R3 ची व्हॅल्यू रेट आहे तो काय आहे, 0.20 मोलॅरिटी पर सेकंड आहे. A3 ची व्हॅल्यू 0.6 मोलॅरिटी आहे. B3 ची व्हॅल्यू 0.2 मोलॅरिटी आहे. आणि ह्याच्यावरून आपण R2 आणि R3 साठी काय करू शकतो, इक्वेशन लिहू शकतो. आणि मग इक्वेशन आपण लिहिलं, R2 इज इक्वल टू K इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2 रेस टू X इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ B2 रेस टू Y. आणि याला इक्वेशन नंबर आपण 2च म्हणतोय. आता R3 साठी आपण इक्वेशन लिहिलं, रेट R3 इज इक्वल टू K मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A3 रेस टू X इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ B3 रेस टू Y. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणतोय. आणि इथं आपण काय करतोय, जे इक्वेशन नंबर 3 आहे त्या इक्वेशन 3 ला आपण इक्वेशन 2 न काय करणार आहे, डिवाइड करणार आहे. आणि ते डिवाइड केल्यामुळं आपल्याला जे इक्वेशन मिळतं ते इक्वेशन अशा पद्धतीचं असणार आहे, R3 divided by R2 is equal to K molar concentration of A3 raised to X into molar concentration of B3 raised to Y divided by K into molar concentration of A2 raised to X into molar concentration of B2 raised to Y. आता आपल्याला माहिती आहे इथं A3 आणि A2 च्या व्हॅल्यू सेम आहेत आणि B3 आणि B2 च्या व्हॅल्यू काय डिफरंट आहेत. आता आपण ह्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये भरल्या. R3 चं आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू 1.2 आहे, डिवायडेड बाय 1.2 आहे R3 चं मोलॅरिटी पर सेकंड आणि R2 ची व्हॅल्यू आहे 0.3. आता A3 मोलर कॉन्सन्ट्रेशन A3 चं 0.6 आहे मोलॅरिटी, A2 चं सुद्धा 0.6 मोलॅरिटी आहे, ती व्हॅल्यू आपण भरलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्याचा एक्सपोनंट x आहे. B च्या जर आपण व्हॅल्यू बघितल्या तर B3 ची व्हॅल्यू 0.2 मोलॅरिटी आहे आणि B2 ची व्हॅल्यू 0.05 आहे. ह्या व्हॅल्यू आपण भरलेल्या आहेत आणि त्याचा एक्सपोनंट y लिहिलेला आहे. आता इथं आपण बघितलं की आपण 1.2 डिवायडेड बाय 0.3 घेणार आहे, म्हणजे एक आपण दशांशांना पुढे सरकवलं तर आपल्याला 12 डिवायडेड बाय 3 येणार आहे, 12 किंवा 12 डिवायडेड बाय 3 आणि 3 चोक 12 म्हणजे याचं उत्तर 4 आलेलं आहे. आता इथं आपण 0.6 रेस टू एक्स घेतलं आणि खाली सुद्धा 0.6 रेस टू एक्स घेतलेलं आहे, म्हणजे त्याला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर सारखा आहे, त्याला ते कॅन्सल होणार आणि 1 डिवायडेड बाय 1 येणार, म्हणजे ती 1 व्हॅल्यू येणार आहे. आता इथं काय आलंय बघा, मल्टिप्लाइड बाय काय येणार आहे, 0.2 डिवायडेड बाय 0.05. आपण 2 दशांशांना पुढे सरकवलं तर इथं काय येणार आहे,
20 डिवायडेड बाय 5 येणार आहे. आणि 20 आपल्याला माहित आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 4 येणार आहे. आणि मग त्याचा एक्सपोनंट आहे, घातांक आहे, तो y येणार आहे. म्हणजे आपल्याला काय येणार आहे, 4 इज इक्वल टू 4 रेस टू y असं इक्वेशन मिळणार आहे. आणि मग तुम्हाला माहित आहे की 4चा कुठला घात की ज्याची व्हॅल्यू 4 असते, तर आपल्याला माहित आहे 4चा पहिला घात की ज्याची व्हॅल्यू 4 असते, म्हणून y इज इक्वल टू काय येणार आहे, 1 येणार आहे. आणि मग तुम्ही म्हणू शकता हेच द रिॲक्शन हॅज अ ऑर्डर 1 इन द बी. रिॲक्शनची ऑर्डर बी आहे किंवा ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू बी काय येणार आहे, 1च येणार आहे. आणि मग जर तुम्हाला ओव्हरऑल ऑर्डर तुम्हाला विचारली नाही, पण विचारली तर तुम्ही लिहू शकता द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन एक्स प्लस वाय. 1 एक्स ची किती व्हॅल्यू 1 आहे, वाय ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे 1 प्लस 1 काय आहे, 2 येणार आहे. म्हणजे ही जी ओव्हरऑल रिॲक्शन आहे, या ओव्हरऑल रिॲक्शनची ऑर्डर 2 येणार आहे. तुम्हाला काय विचारलंय, रेट लॉचं इक्वेशन विचारले. आणि मग रेट लॉचं जे इक्वेशन आहे, ते रेट लॉच्या इक्वेशनची व्हॅल्यू काय तुम्हाला काढणार आहे, कसं लिहिणार आहे तुम्ही, दॅट इज द रेट ऑफ रिॲक्शन किंवा रेट लॉ ऑफ रिॲक्शन. तिथं लिहितोय तुम्ही रेट इज इक्वल टू काय लिहिणार आहे, रेट इज इक्वल टू के म्हणजे रेट कॉन्स्टंट इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू किती आहे, 1 आहे. ते 1 आपण लिहित नाही, मग तिथं आपण काही संख्या दिसत नाही, किंवा तुम्ही लिहू शकता. आणि इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू 1, तिथं काय आहे, बी रेस टू 1 येणार आहे, ती सुद्धा आपण व्हॅल्यू लिहित नाही. आणि त्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मिळालं, रेट इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 1 आणि बी रेस टू 1 आपल्याला मिळालेला आहे. अशा पद्धतीनं आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण तिसरा प्रॉब्लेम बघणार आहे. तिसरा प्रॉब्लेम आपला काय आहे बघा, इन ए फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ह्या रिॲक्शनची तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे आणि त्या रिॲक्शनची असणारी ऑर्डर किती आहे, फर्स्ट ऑर्डर आहे. आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, द कॉन्सन्ट्रेशन in the first order reaction, the concentration of reactant decreases from 20 millimole decimeter cube to 8 millimole decimeter cube in 38 minutes. What is the half life of the reaction? म्हणजे इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, हाफ लाईफ आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. त्यासाठी त्यांनी टाइम दिलेला आहे की ज्या टाइम मध्ये काय होतंय की 20 मिलीमोल हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टन्स असणार आहे, ते डिक्रीज होऊन 8 मिलीमोल होतोय. त्यासाठी 38 मिनिट हा टाइम कालावधी लागतोय. तर ह्या रिॲक्शनचा काय काढायचा आहे, हाफ लाईफ काढायचा आहे. आणि मग तुम्हाला माहित आहे की हाफ लाईफ साठी जे असणारं तुम्हाला इक्वेशन माहित आहे की किंवा ते काय आपण काढतो, T1 हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. आता म्हणजे इथं तुम्हाला सुरुवातीला काय काढावं लागेल, के ची व्हॅल्यू काढावी लागेल आणि मग ते भरून आपल्याला T1 हाफ किंवा हाफ लाईफ काढावं लागेल. आणि मग त्यासाठी आपण काय करणार आहे, के ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला जे गिवन दिलेलं आहे ते गिवन आपण घेतोय सुरुवातीला. मोलर कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंट एच आपण त्याला A0 म्हणतो, ते तुम्हाला दिलेलं आहे, ते किती आहे, 20 मिलीमोल पर डेसिमीटर क्यूब दिलेलं आहे. त्याचं कन्वर्जन आपल्याला मोलमध्ये करायचं आहे. म्हणजे आपण काय करणार आहे, 20 मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू -3 म्हणजे त्याचं कन्वर्जन मोलमध्ये झालं. पुढे आपण लिहिले मोल पर डेसिमीटर क्यूब. आता 80चं काय दिलेलं आहे, किती त्याची व्हॅल्यू आहे, 8 दिलंय मिलीमोल्स पर डेसिमीटर क्यूब. त्याचं कन्वर्जन सुद्धा आपल्याला मोल्स मध्ये करायचंय. म्हणजे त्याला आपण 1000 काय करणार आहे किंवा 10च्या तिसऱ्या घातानं भागणार आहे, म्हणजे 10च्या वजा तिसऱ्या घातानं गुणणार आहे. म्हणजे 8 इंटू 10 रेस टू -3 मोल्स पर डेसिमीटर क्यूब आलं. आता टाइम दिलेला आहे इथं 38 मिनिट, 38 मिनिट आपण लिहिलेलं आहे. आणि आपल्याला फर्स्ट ऑर्डर साठी असणारं इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन माहित आहे, आणि ते रेट लॉ इक्वेशन आहे के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 A0 डिवायडेड बाय 80. आता हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशन मध्ये आपण काय करणार आहे, व्हॅल्यू भरणार आहे. आणि मग ह्या व्हॅल्यू भरल्या तर काय येणार आहे, के इज इक्वल टू 0.03 डिवायडेड बाय 38 लॉग बेस 10. आता लॉग A0 ची व्हॅल्यू आपण लिहिणार आहे 20 मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू -3 डिवायडेड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू -3.
आता इथं आपण काय करणार आहे, 10⁻³ ला 10⁻³ काय करणार आहे, कॅन्सल करणार आहे. 20 ला 8 ना आपण काय केलं, डिवाइड केलं. 8 दुनी 16, 4 राहिले, दशांश चिन्ह आपण घेतलं, 40 झालं. 8×5 40, म्हणजे लॉगची व्हॅल्यू काय आली, 2.5 आली. पहिल्या व्हॅल्यू आपण तशाच लिहितोय, म्हणजे आपलं इक्वेशन काय होणार आहे, k = 2.303 डिवायडेड बाय 38 लॉग बेस 10 2.5. आता आपण काय करणार आहे, लॉग 2.5 चा लिहून आपण ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये घालणार आहे आणि आपलं इक्वेशन होणार आहे k = 2.303 डिवायडेड बाय 38 मल्टिप्लाइड बाय. आता आपल्याला 2.5 चा लॉग बघायचा आहे. आता 2 ही एक अंकी संख्या आहे आणि मग त्याचं काय येणार आहे, कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आहे. आणि 25 चा आपण 0 मध्ये लॉग बघितला तर तो किती येतो, 3979. ते आपण तिथं व्हॅल्यू लिहिलेली आहे. आता आपल्याला के ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, 2.303 मल्टिप्लाइड बाय 0.3979 डिवायडेड बाय 38 करणार आहे. मग आपण बघतो की आपल्याला लॉग टेबलच्या साहाय्याने सोडवायचं आहे आणि आपण काय करतो, गुणाकार असेल तर लॉगची बेरीज करतो आणि भागाकार असेल तर लॉगची वजाबाकी करतो. म्हणजे 2.303 चा आपण लॉग बघितला तर तो किती येणार आहे, 0.3623. आता 0.3979 चा लॉग बघितला तर त्याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे, 52 येणार आहे. आणि मॅन्टेसचा तुम्ही बघणार आहे 39 चा 7 मध्ये आणि डिफरन्स 9 मध्ये, आणि तो किती येणार आहे, 5998. आणि मग ह्या दोन्हीची बेरीज केली तर ती किती येते, 52.9621 येते. आता त्याच्यामध्ये 38 चा लॉग काय करायचा, तुम्हाला वजा करायचा आहे. आणि मग 38 चा लॉग तुम्ही वजा केला, 38 चा लॉग काय येणार आहे, कॅरेक्टरिस्टिक 38 ची 1 येणार आहे. आणि मॅन्टेसा तुम्ही 38 चा 0 मध्ये बघितला तर तो किती येणार आहे, 5798 येणार आहे. आणि ह्या दोन्हीची वजाबाकी केली तर येणारं उत्तर किती येतं, 52.3823 येतं. आणि मग ह्याचं तुम्ही काय केलं, अँटीलॉग बघितला. आणि मग हा अँटीलॉग बघितला तर अँटीलॉग 38 चा दशांश चिन्हाच्या पुढच्या संख्येचा आपण बघतो, 38 चा 2 मध्ये आणि डिफरन्स 3 मध्ये, तो 2412 येणार आहे. आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक द्यायचे, इथं बार 2 आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे, 0.0. आणि मग आपलं उत्तर येणार आहे 0.02412 मिनिट रेस टू -1. आता आपल्याला काय विचारले काढायला, तर आपल्याला T1/2 विचारले, म्हणजे हाफ लाईफ विचारलेला आहे. आणि मग T1/2 काय येणार आहे, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, 0.693 डिवायडेड बाय के. आता के ची व्हॅल्यू इथं आपण काढलेली आहे, ती ह्या इक्वेशन मध्ये आपण भरणार आहे. आणि मग आपल्याला इक्वेशन मिळणार आहे, T1/2 = 0.0693 डिवायडेड बाय 0.02412. आणि मग इथं भागाकार आहे म्हणजे दोन्हीच्या लॉगची वजाबाकी येणार आहे. म्हणजे 0.693 चा लॉग बघितला, त्याची कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे, 52 येणार आहे. आणि आपण मॅन्टेसा बघणार आहे 69 चा 3 मध्ये, तो किती येणार आहे, 8407. आणि मग तो आपण लिहिलेला आहे. आता 0.02412 चं काय घेणार, कॅरेक्टरिस्टिक बार 2 येणार आहे. आणि 24 चा 1 मध्ये आणि डिफरन्स 2 मध्ये हा मॅन्टेसा बघितला तर तो काय येणार आहे, 3824 येणार आहे. या दोन्हीची तुम्ही वजाबाकी केली तर ती वजाबाकी किती येते, 1.4583. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 1.4583 चा अँटीलॉग बघायचा आहे. म्हणजे 45 चा 8 मध्ये आणि डिफरन्स 3 मध्ये तुम्हाला हा अँटीलॉग बघितला तर त्याची येणारी व्हॅल्यू 2873 येते. आता आपल्याला काय करायचंय, कॅरेक्टरिस्टिक ठरवायचे. 1 + 1 काय येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, 28.73 मिनिट्स. आणि मग हे आपलं काय आलं, हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शनची आपल्याला फर्स्ट ऑर्डर रिएक्शन दिलेली आहे, त्याचा हाफ लाईफ हा 28.73 मिनिट येणार आहे. आणि त्यानंतर आपण चौथं एक्झाम्पल बघतोय, द हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 1.7 hours. How long will it take for the 20% of the reactant to react? म्हणजे इथं आपल्याला हाफ लाईफ दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला 20% रिॲक्शन काय होण्यासाठी, रिॲक्टंट रिॲक्ट होण्यासाठी लागणारा टाइम कालावधी त्यांनी विचारलेला आहे. आणि मग त्याचं आपण सोल्युशन म्हणणार आहे, गिवन म्हणतोय. गिवन मध्ये T1/2 आपण लिहिणार आहे, जे आपल्याला दिलेलं आहे किती आहे, 1.7 hours देणार आहे. आता आपल्याला काय दिलेलं नाही, त्यांनी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं नाही, त्यातलं
20% काय होणार आहे, रिॲक्ट होणार आहे. म्हणजे आपण घेतो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 किती घेणार आहे, 100 घेणार आहे. 80 काय असणार आहे, 100 मधलं आपण 80 काय घेतो, अनरिॲक्टेड कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं घेतो. म्हणजे काय 100 आहे त्यातलं 20 रिॲक्ट झालेलं आहे, म्हणजे शिल्लक किती राहणार आहे, 80% राहणार आहे. म्हणजे 80 ची व्हॅल्यू किती असणार आहे, 80 असणार आहे. आणि मग आपल्याला सुरुवातीला के ची व्हॅल्यू काढली पाहिजे. आणि मग त्यासाठी आपण इक्वेशन घेणार आहे T1 हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. आणि मग ह्याच्यामध्ये 0.693 के ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग हे आपण इक्वेशन रिअरेंज केलं आणि केच्या स्वरूपात लिहिलं. आणि ते इक्वेशन आपण लिहिणार आहे के इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय T1 हाफ. आणि मग इथं आपण व्हॅल्यू भरल्या, के इज इक्वल टू काय येणार आहे, 0.693 डिवायडेड बाय 1.7. आता ह्या दोन्हीचा आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे. आणि तो भागाकार आपण लॉग टेबलच्या साहाय्याने करणार आहे. म्हणजे 0.693चा आपण लॉग बघणार, 1.7चा लॉग बघणार आणि त्याची वजाबाकी करणार. 0.693चा लॉग येतो 52.69चा 3 मध्ये मॅन्टेसचा बघितला तर तो 84.07 येतो. आणि 1.7चं जे कॅरेक्टरिस्टिक 0 आहे आणि 17चा 0 मध्ये आपण मॅन्टेसचा बघितला तर तो 23.04 येतो. ह्या दोन्हीची आपण वजाबाकी केली तर ती वजाबाकी किती येते, 52.6103. आणि मग आपल्याला काय करायचंय, त्याचा अँटीलॉग बघायचा आहे. आणि त्याचा अँटीलॉग बघितला तर त्याची व्हॅल्यू येते 40.77. आणि त्याची आपल्याला कॅरेक्टरिस्टिक द्यायचे 12 आहे, म्हणून आपण काय लिहिणार आहे, 0.4077. त्यासाठी युनिट आवर रेस टू -1, कारण टाइम आपल्याला काय दिलेलं आहे, आवर्स मध्ये दिलेलं आहे. आता त्याच्यावरून आपल्याला टी ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, फर्स्ट ऑर्डरचं इंटिग्रेटेड रेट लॉग इक्वेशन के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 A0 डिवायडेड बाय डी 80 A0 डिवायडेड बाय 80. हे इक्वेशन आपण टीच्या स्वरूपात लिहिणार आहे. इक्वेशन असं होणार आहे, टी इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय के लॉग बेस 10 A0 डिवायडेड बाय 80. आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू भरल्या, व्हॅल्यू काय असणार आहे, 2.303 आपल्याला आहेच, याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 0.4077, ती त्याच्यामध्ये घातली. लॉग बेस 10 त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू 100 आहे, 80 ची व्हॅल्यू 80 आहे. आणि मग इथं आपण 0 ला 0 काय केलं, 100 डिवायडेड बाय 80 आपण बघतोय. पहिल्यांदा 0 ला 0 कॅन्सल केलं, 10 ला आपण 8 न भागणार आहे. आपल्याला 8चा पाडा येतो, 8 एक्के 8, 2 राहिले, दशांश चिन्ह दिलं त्याच्यावरती आपण 10 शून्य घेतलं, शून्य घेतलं, 20 झालं, 8 दुनी 16 झाले, 4 राहिले, त्याच्यावर शून्य घेतलं, 8 पंचे 40. म्हणजे आपल्याला काय आलं, 1.25 हा भागाकार आला. आणि मग आपण काय करणार आहे, टी इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय 0.4077 लॉग बेस 10 1.25 घेणार आहे आपण. आणि मग ह्या 1.25 चा लॉग आपल्याला बघायचा आहे. आपण त्याची कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे, 0 येणार आहे. आणि 12चा 5 मध्ये लॉग बघणार आहे, ती व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये लिहिणार आहे. पहिल्या व्हॅल्यू आहे तशाच आपण लिहितोय, टी इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय 0.4077 गुणिले त्याचा आपण जर लॉग बघितला, कॅरेक्टरिस्टिक काय आहे त्याची 1.25 ची 0 आणि 12चा 5 मध्ये आपण बघितला मॅन्टेसचा तर 0.969 येतो. आता आपल्याला काय करायचं, हे लॉग टेबलच्या सहाय्याने सोडवायचं आहे. म्हणजे आपण काय करणार आहे, तर 2.303 मल्टिप्लाइड बाय 0.0969 ह्या दोन्हीचा आपण काय करणार आहे, लॉग बघणार आहे, त्याची बेरीज करणार आहे. आणि त्याच्यामधून 0.4077 याचं काय करणार आहे, लॉग वजा करणार आहे. आणि मग आपण बघितलं 2.303 चा लॉग काय येणार आहे, कॅरेक्टरिस्टिक त्याची 0 येते, 23चा 0 मध्ये आणि डिफरन्स 3 मध्ये जर लॉग बघितला तो काय येणार आहे, 0.3623 येणार आहे. आता 0.0969 याचं जर आपण कॅरेक्टरिस्टिक बघितली ती बार 2 येणार आहे. आणि 96चा 9 मध्ये आपण मॅन्टेसचा बघितला तर तो किती येतो, 9863 येतो. ह्या दोन्हीची आपण बेरीज केली तर ती किती येणार आहे, 52.3486 येणार आहे. आणि त्याच्यामधून आपण 0.4077 चा लॉग वजा करणार आहे. त्याची कॅरेक्टरिस्टिक 12 येणार आहे, 40चा 7 मध्ये आणि डिफरन्स 7 मध्ये हा जर मॅन्टेसचा आपण बघितला तर तो किती येतो, 6104 येतो. आणि मग त्याची आपण वजाबाकी केली तर आपल्याला येणारी वजाबाकी येते 52.7382.
आता ह्याचा आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे आणि हा अँटीलॉग बघितला तर तो अँटीलॉग किती येतो 5473 येतो आणि इथं कॅरेक्टरिस्टिक बार 1 आहे म्हणजे आपलं येणार आहे आन्सर काय येणार आहे t इज इक्वल टू 0.5473 आणि त्याला युनिट काय असणार आहे आवर्स असणार आहे आणि मग त्याचं कन्वर्जन आपल्याला मिनिट मध्ये करायचं आहे म्हणजे एका तासाचे 60 मिनिट असतात म्हणजे आपण येणाऱ्या आवर्सला काय करणार आहे 60 न मल्टिप्लाइड करणार आहे त्याचं कन्वर्जन मिनिट्स मध्ये होणार आहे म्हणजे काय आपण करणार आहे टी इज इक्वल टू 0.5473 मल्टिप्लाय बाय 7 म्हणजे हा गुणाकार आहे म्हणजे दोन्हीचा लॉग आपण बघणार आणि त्याची बेरीज करणार येणाऱ्या संख्येचा अँटी लॉग बघणार 0.5473चा जो असणार कॅरेक्टरिस्टिक बार 1 येणार आहे 54चा 7 मध्ये आणि डिफरन्स 3 मध्ये आपण मॅन्टेसा बघितला तर तो 7382 येतो आणि 60 ची कॅरेक्टरिस्टिक 1 आहे 60चा 0 मध्ये मॅन्टेसा काय येणार आहे 7782 येणार आहे ह्या दोन्हीची आपण बेरीज केली तर बेरीज काय येते 1.5164 येते आणि मग त्याचा आपण काय केला अँटीलॉग बघितला तर तो अँटीलॉग येतो 3284 आपल्याला कॅरेक्टरिस्टिक द्यायचे 1 प्लस 1 म्हणजे काय येणार आहे 2 येणार आहे आणि मग त्याचं उत्तर काय येणार आहे 32.84 मिनिट्स अशा पद्धतीनं आपण काय बघितलं तर रिॲक्शन 20% रिॲक्ट होण्यासाठी लागणारा टाइम कालावधी हा किती येणार आहे 32.32.84 मिनिट्स येणार आहे हे तर आपण काय केलेले आहेत हे 4 न्यूमरिकल प्रॉब्लेम आपण संपवलेले आहेत थांबतो इथं आपण थँक्यू